नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील, जे आपला व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहत असतील, त्यांना मी सांगू इच्छिते, माझं नाव विशाखा शिंदे. मी कोकणात माझ्या गावी राहते. आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी कोकणातले सण, समारंभ, परंपरा, माझ्या काही कविता आणि मराठी कोट्स शेअर करत असते. जर तुम्हाला यापैकी एखाद्या विषयामध्ये जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला व्हिजिट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि इच्छा झाली व्हिडिओ खूप जास्त आवडले तर प्लीज आपल्या या यूट्यूब फॅमिलीचे तुम्ही सदस्य व्हा. कसं ते मी सांगते. खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतं त्यावर क्लिक करा. बाजूला जी घंटा आहे ती दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोणत्या दिवशी एक्झॅक्टली कोणत्या वेळी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या या फॅमिलीचे सदस्य होऊ शकता. व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुम्हाला एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे. 2 दिवसांपूर्वीच लायब्ररीमध्ये गेले होते आणि आज कोणतं पुस्तक घेऊ वाचायला याच भल्या मोठ्या कन्फ्युजनमध्ये असताना बरीच पुस्तकं मागे पुढे हलवली, ज्यात आपलं आजचं हे पुस्तकसुद्धा होतं. थांबा आधी मी तुम्हाला पुस्तक दाखवते. मित्रांनो, पुस्तकाचं नाव आहे हरवलेलं बालपण. याचे लेखक आहेत लक्ष्मीकांत देशमुख. जसं मी म्हटलं की मी हे पुस्तक घेणार नव्हते, पण या पुस्तकाचं शीर्षक पाहूनच मला असा प्रश्न पडला की बालपण तर किती सुंदर असतं, किती निरागस असतं, किती छान असतं, मग ते हरवेल कसं? म्हणून पुस्तक वाचायला घेतलं. पाहिलं तसं बघायला गेलं तर पुस्तकाची रुंदी आहे ती छोटी आहे. पुस्तकाच्या पानांची संख्या खूप कमी आहे, पण या पुस्तकाची जी खोली आहे, या पुस्तकाचा जो गाभा आहे तो खूप मोठा आहे. या पुस्तकात इतर पुस्तकांप्रमाणेच बरीच कथानकं आहेत, ज्यातली 80% कथानकं ही आपल्या समाजातल्या एका अशा कुप्रथेमध्ये, एका अशा विळख्यामध्ये अडकलेली आहेत की ज्याबद्दल आपल्या सगळ्यांना तेवढी माहिती नाही आहे. आणि उरलेली 20% कथानकं ही त्या 80% कथानकांना त्या विळख्यामधून बाहेर काढण्यासाठी धडपडतात. तर ती कुप्रथा कोणती, तो विळखा कोणता? तर तो विळखा आहे बालकामगारी, बालमजुरी आणि वेठबिगारी या प्रथेचा. या पुस्तकामध्ये अरुण भैया आहे, दिनेश बाबा आहे, दिनेश, अरुण भैयाची सावत्र बहीण साऊ म्हणजे सावित्री आहे, अरुण भैयाचा ड्रायव्हर रसूल भाई आहे, कलेक्टर मनीष दवे, त्याची बायको मिनल आणि त्याचा 10-12 वर्षांचा मुलगा अविचल आहेत आणि असे बरेच प्रशासकीय अधिकारीसुद्धा आहेत. आणि जे मी म्हटलं की 80% बालकामगार, तर त्या बालकामगारांमध्ये सुभन्या म्हणजे सुभान, बच्चू, खंडू अशी अनेक कथानकं दाखवलेली आहेत. या पुस्तकाचं मुख्य कथानक म्हणता येईल तो म्हणजे अरुण भैया. अरुण भैया हा एक सामाजिक कार्यकर्ता असतो, जो बालकामगार या कुप्रथेविरुद्ध लढा देत असतो आणि जो वेळ पडली तर एखाद्या बालकामगाराला आगीतून बाहेर काढण्यासाठी स्वतः आगीत उडी घेण्याची सुद्धा तयारी दाखवतो. अरुण भैया हा लहान असताना त्यानेसुद्धा बालकामगार म्हणून काम केलेलं असतं. शिवकाशी नावाच्या एका ठिकाणी असताना फटाक्याच्या कारखान्यात तो काम करत होता आणि त्यामध्ये फटाक्याची सगळी धूर आणि रासायनिक घटक त्याच्या नाकातोंडात जाऊन त्यांनी जन्मभराचा अस्थमा पदरात पाडून घेतलेला असतो. त्यामुळे जे अरुण भैयाला सहन करावं लागलं ते इतर मुलांना सहन करावं लागू नये यासाठी काम करत असतो तो. आणि त्याने बालकामगारी विरुद्ध लढा देण्याचं हे व्रतच जणू काही आयुष्यभरासाठी हातात घेतलेलं असतं. अरुण भैयाच्या या लढ्यामध्ये त्याला साथ लाभते ती त्याची बहीण सावित्री, जिला तिच्या बापाने वेश्याव्यवसायात ढकलून दिलेलं असतं. त्यानंतर त्याचा छोटा सहकारी मित्र दिनेश, ज्याने अपघातामध्ये त्याचे दोन्ही पाय गमावूनसुद्धा हार मानलेली नसते. चर्चचे फादर मायकल गायकवाड, ज्यांनी अरुण भैयाच्या बचपन बचाव या मिशनसाठी त्यांच्या शाळेची जुनी इमारत मदत म्हणून देऊ केलेली असते. त्यानंतर IAS ऑफिसर कलेक्टर मनीष दवे, जो एक प्रशासकीय पातळीवर प्रशासकीय अधिकारी या नात्याने अरुण भैयाची मदत करत असतो. सोप्या, सुलभ आणि सहज शब्दांमध्ये या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. अगदी आपल्या रोजच्या वापरातले शब्द या पुस्तकातल्या पात्रांच्या संवादांमध्ये आहेत. त्यामुळे हे पुस्तक सामान्य माणसाला कळायला, माझ्यासारख्या माणसाला कळायला खूप सोपं आहे आणि त्याहून जास्त विचार करायला भाग पाडणारं आहे. किचकट किंवा फार अशी मोठी साहित्यिक भाषा न वापरता अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये पण
काळजाला भिडेल अशा शब्दांमध्ये बालकामगारांचं दुःख मांडण्याचा थोडासा प्रयत्न या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यावरून आपलं बालपण त्या मनाने किती सुखी, सुंदर आणि समाधानी, निरागस असं खरंच होतं, हे कंपॅरिझन आपण नक्कीच करू शकतो. म्हणतात की एखादं पुस्तक जर न वाचताच समजून घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाचं शेवटचं पान वाचावं. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर एक संवाद दिला आहे, जो फादर मायकल गायकवाड आणि अरुण भैया याच्यामध्ये झाला होता. जेव्हा फादर अरुण भैयाला विचारतात की तू तुझ्या या संस्थेला स्वप्नभूमी हेच नाव का देतोयस, तेव्हा अरुण भैया म्हणतात, फादर, आम्ही बालमजूर चांगल्या उबदार बालपणाला पारखे होतोच, पण आमची स्वप्नही हरवून जातात, नव्हे चोरीला जातात. हे मालक आमच्या स्वप्नांवर दरोडा घालून आम्हाला स्वप्नवंचित करतात. मला सर्व बालकामगारांना त्यांची हरवलेली स्वप्न पुन्हा द्यायची आहेत, चांगल्या आनंदी बालपणाची व उज्ज्वल भविष्याची. त्यासाठी ही स्वप्नभूमी. ज्या ज्या मुलांचं बालपण खेळ व शाळेत जात नाही, त्यांना तो हक्क मिळवून देत आनंदी बालपण देण्यासाठी माझी स्वप्नभूमी संस्था काम करणार आहे. भारतातून बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून एक संस्था स्थापन करून एकेकाळी बालमजूर असलेल्या अरुणने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे हरवलेलं बाल. या पुस्तकाचा रिव्ह्यू देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नव्हता, किंबहुना माझी तशी पात्रता नाही, कारण एखादं पुस्तक लिहिण्यासाठी लेखक किती अभ्यास करतो, किती जणांच्या भेटीगाठी घेतो, किती संदर्भ ग्रंथ तो वाचतो, हे त्या लेखकालाच माहीत असतं. आपण असं म्हणू शकतो की हे असं असतं तर बरं झालं असतं, किंवा हा प्रसंग असा लिहिला असता तर अजून छान इम्पॅक्ट पडला असता, जसं आपण एखाद्या फिल्मच्या बाबतीत म्हणतो. पण खरं तर त्या लेखकांनी किती रिसर्च केलेला असतो हे आपल्याला इथे बसून नाही कळत. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा रिव्ह्यूसाठी नव्हता, तर हे सांगण्यासाठी होता की आपल्या मराठी साहित्यामध्ये खूप सारी चांगली चांगली पुस्तकं आहेत की जी आपण वाचू शकतो. शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर वाचनापासून आपण सगळेच दूर जातो, पण ती आवड आणि ती सवय जोपासायला हवी हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता. मला जे पुस्तक आवडेल, जे पुस्तक मी वाचेन, त्याबद्दल मी नेहमी सांगत राहीन इथून पुढे. त्यामुळे रिव्ह्यूसाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किंवा हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का, तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडतील का, किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील, तर ते सुद्धा मला लिहून कळवा कमेंट बॉक्समध्ये ऑफकोर्स. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.